सर्वांना मानाचा जय भीम. नमो बुद्धाय. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये धम्म परिषद यावर चर्चास्त्र चालू आहे. धम्म परिषदेमध्ये नेमकं काय घडते हे मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे. तरी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि धम्म परिषदेविषयी काय काय सांगितलेली माहिती आहे हे तुम्ही पहा. आणि हीच धम्म परिषद आपल्याला देगलूर तालुक्यात जिल्हा नांदेड येथे पाहण्यात मिळालेली आहे. आणि येथे भिक्खू संघ धम्म देसना व रॅलीच्या स्वरूपात मोठ्या संख्येने आयोजित केलेला आहे, ज्यामध्ये बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा विचार मांडला जातो. या धम्म परिषदेचा उद्देश काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. अंधश्रद्धा दूर करून बुद्धांचा धम्म, मानवतावादी विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवणे आणि संस्कारक्षम समाज निर्मिती करणे हा त्यांचा उद्देश आहे. आणि या परिषदामध्ये भिक्खू संघाचे मार्गदर्शन, धम्मदेसना, बुद्ध उपदेश, धम्म रॅली आणि बुद्ध बाबासाहेब विचारांवर चर्चास्त्रे असतात. ऐतिहासिकदृष्ट्या बुद्ध महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या शिकवणींचे संकलन करण्यासाठी अनेक बौद्ध संगीती कौन्सिली भरवल्या गेल्या होत्या, ज्या धम्म परिषद म्हणूनही ओळखल्या जातात. याचे आधुनिक स्वरूप सध्याच्या काळात बौद्ध समाज बांधवांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेषतः महाराष्ट्रात उदाहरण सांगली, रत्नागिरी, नांदेड आणि भारतीय किंवा स्थानिक स्तरावर धम्म परिषदांचे आयोजन केले जाते. महत्त्वाचे उपकरण असे आहे की त्रिसरण पंचशील ग्रहण, धम्मध्वजारोहण. यातील महत्त्वाचे उपक्रम त्रिसरण पंचशील ग्रहण, धम्मध्वजारोहण, धम्मग्रंथ प्रकाशन आणि बौद्धांच्या हक्कांसाठी. थोडक्यात सांगायचे म्हणजे तुम्हाला धम्म परिषद ही बुद्धांच्या शांती व समतेच्या मार्गावर चालण्यासाठी अनुयायांना एकत्र आणणारी एक महत्त्वाची चळवळ आहे. नमो बुद्धाय. जय भीम.